रात्र गेली, रात्री मी तिथं झोपायला आलो, बघतो तर डुकर फिरत होती, 30 डुकर होती, 30 डुकर होती. आणि सकाळी जेव्हा उठलो आणि मी ज्या वेळेला खिडकी उघडली मातानो, सकाळी उठलो आणि खिडकी उघडली आणि माझं काळीज थांबलं, माझ्या डोळ्यातून खळखळ अश्रू यायला लागले. कारण ती जी मादी डुकरीण होती ती झोपलेली होती आणि 10-15 पिलं तिला पीत होती. 15 मिनिटं झाली, 20 मिनिटं झाली, त्या डुकरीणीची हालचाल नाही, काही नाही. म्हणून तसाच पळत वरून खाली आलो आणि त्या डुकरीणी जवळ आल्यानंतर मला कळालं, अरे ती मेलेली आहे, ती मेलेली आहे, ती मेलेली आहे. अरे ती मेली होती तरी सुद्धा तिच्यातली आई पिलांना दूध पाजत होती, पिलांना दूध पाजत होती. नेहमी सारखी पिलं दूध पीत नव्हती. पिलं स्तनाजवळ यायची, दूध प्यायची, पुन्हा पळत आईच्या तोंडाजवळ जायची, जिभेला त्या आईला चाटायची. ती चाटणं म्हणजे होतं, आई रोजच्या सारखं तुझं दूध लागत नाही का आई? या आई तुझ्या दुधात आज जिवंतपणा नाही का आई? आई उठ का आई? आई उठ का आई? आई उठ ना! आणि रोजच्या सारखं आम्हाला दूध पाजना का आई? आई पाजना. ती पिल्लं आई पाळीनं पुढे जायची, त्या डुकरीला चाटायची आणि पुन्हा येऊन दूध प्यायची. स्तब्ध झालो. कॅमेरा माझा सुरू होता. कोणाला म्हणलं कॅमेरा बंद कर. कॅमेरामध्ये शूट केलेलं पुसून टाक. ज्या माणसाने तिला विष काढलं, अरे माणसातली माणुसकी मेलेली आहे रे, माणसातली माणुसकी मेलेली आहे. त्या माणसानं एका डुकराला किंवा एका डुकरीला मारलं नव्हतं, तर त्या माणसानं एका आईला मारलं होतं, एका आईला मारलं होतं. आणि आम्ही काय यातून घ्यायचं? आम्ही काय यातून घ्यायचं? आणि आई जरी निघून गेली तरी बाळाचं पोट भरवण्यासाठी लक्षात घ्या, त्या आईची ती पूर्ण दूध पेत होती. हे सांगतोय पोरांनो, काय सांगतोय का? थोडस लहान मुलाला सांभाळा, थोडस माझ्यासाठी काय सांगतोय ऐका. माझ्या लेकीनं ऐका. हा बघितला किस्सा, ढाळ रडलो. आई जवळ येऊन म्हटलं, आई जिवंतपणी भरपूर खा गाय, जे हवं ते आणून देतो, पाहिजे तेवढं मार, भांड माझ्याशी. तुझ्या अगोदर मी मरणार का माझ्या अगोदर तू मरणार मला माहिती नाही. माझ्या अगोदर तू गेलीस तर तुझ्या फोटोला मी कधी हार घालणार नाही, तुझ्या फोटो समोर नैवेद्य मी ठेवणार नाही. आई खा. आईच्या घरात फोटोला नैवेद्य दाखवू नका रे, दाखवायची वेळ आणू नका. नाही नैवेद्य दाखवलं तर चालेल. आई घरात आहे ना, आईला अगोदर पोट भरून रोजच्या रोज खायला घाला, रोजच्या रोज खायला. आईचं आई पण जाणून घ्या, त्या आईचं आई पण. आणि पोरीनो मला सांगा, हे पोरीनो मला सांगा, फक्त आता हात जोडून शेवटचा मुद्दा सांगतोय आईच्या कमरेसमोर. आणि तो बसलेल्या पोरांनो, सांगा मला, किती दिवस झाले रे लेकानो तुम्ही तुमच्या आईला मिठी मारली नाही? खरं सांगायचं मला, किती दिवस झाले तुम्ही तुमच्या आईला मिठी मारली नाही? सांगा मला एवढा. किती दिवस झाले तुम्ही तुमच्या आईच्या पाया पडला नाही? सांगा मला. ज्या बापानं फाटकं बनियन घातलं, कॉलेजला जाता आता मुलीनो, नवीन फॅड आणले तुम्ही. आई बापाला ब्लॅकमेल करणं, नवीन फॅड आणले तुम्ही. जीव तुटतोय माझा, आई जगदंबे समोर आहे. बाप बाहेरून येतो आणि जेवायला बसतो आणि तुम्ही आईला काय सांगता माहितीये? 4 बुकं शिकला म्हणजे शहाणा नाही झाला. लय डॉक्टर झालीस आणि इंजिनियर झालीस म्हणून शहाणी नाही झालीस. काय तुझ्या पुस्तकाला काळी किंमत आहे, काळीची किंमत. आईच्या अश्रू समोर तुझ्या हजारो अनंत कोटी पुस्तकं आईच्या एका अश्रूमध्ये वाहून जातील. लक्षात ठेव. काय काढलेस कौतुक? आईला विचारतेस, आई तुला काय कळतं? गप्प बस. बापाला म्हणतेस, बाबा तुम्हाला काय कळतं? गप्प बस. बाप कोण आहे माहितीये का तुला? एका मिनिटात दाखवून देतो. तुझ्या पर्स मध्ये मोबाईल आहे ना, आईकडे येतेस आणि आईला सांगतेस, मम्मी 12वीला मी आता आहे, मम्मी 10वीला मी आता आहे. जर मला मोबाईल नाही घेऊन दिलास ना तर मी अभ्यास करणार नाही. आईला बापाला ब्लॅकमेल करतात. जर मला स्कूटी नाही घेऊन दिली ना तर मी अभ्यास करणार नाही. बापाला ब्लॅकमेल करतात. बाप ताटावर येऊन बसतो. एक खास
एक घास मुखामध्ये घालतो, एक घास मुखामध्ये असतो, एक घास ना हातामध्ये घेतो आणि तेवढ्यात आई म्हणते अहो ऐकलं का, पोरगी म्हणते मोबाईल जर नाही दिलास तर अभ्यास करणार नाही. ते ऐकल्यानंतर ना नरड्यातला घास कसा तर बाप फक्त गिळतो, हातातला घास ताटात ठेवतो आणि ताटावरून उठतो, कारण तुला 12वी पर्यंत आणण्यासाठी त्याने सगळं विकलेलं असतं. सगळं घरावर कर्ज काढलेलं असतं, शेतावर कर्ज काढलेलं असतं, आणि जर एका मोबाईल साठी तू जर अभ्यास नाही केलास तर सगळं ढासळं. म्हणून ताटावरून उठतो आणि एका मित्राजवळ जाऊन म्हणतो माझ्याकडे 10,000 रुपये आहेत, ते 10,000 रुपये कमी पडते, पुढच्या महिन्यात देतो, जर 10,000 रुपये देशील का, उद्या लेकीला मोबाईल घेऊन द्यायचा आहे. तुझ्या मोबाईलसाठी, तुझ्या स्कूटीसाठी, तुझ्या पुस्तकांच्यासाठी, तुझ्या इंजिनिअरिंगच्या, तुझ्या डॉक्टरकीच्या, तुझ्या कॉलेजच्या फी साठी बाप तुझा हत्तीसारखा 1000 वेळा मित्रांच्या समोर भीक मागण्यासाठी झोपलेला असतो. साला हे बापाचं प्रेम तुला दिसत नाही. कधी तर रात्रीचा झोपल्यानंतर बाप कधी बघितलंयस का त्याला? नाही बघितलंयस, कारण बापाकडे बघायला तुला त्या मोबाईल मधून वेळ नाही. आता त्या व्हॉट्सअप मधून, त्या फेसबुक बघून बापाच्या पायाकडे बघायला वेळ नाही आणि बापाच्या पाठीकडे बघायला वेळ नाही. बाप रात्रीचा झोपलेला असतो, कधीतरी अंधारात हाळून जा, जिथं बाप झोपलेला असतो लाईट लाव, बनियनवर उघडा पडलेला असतो, ते बनियन पाठीमागून 4 ठिकाणी फाटलेलं असतं. बापानं फाटलेली अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेली असते. बायकोला म्हणतो अगं वरून कपडे असतात की, आपलं बनियन कुठं दिसतं जगाला, पैसे जरा ठेवूया, पोरगीचं आयुष्य ठरवायचं आहे. नालायकानो, हा बाप असतो आणि तशा बापाला ठोकरून, तशा बापाला खिचून, ज्या बापानं 4 पिढ्या या गावामध्ये काढले, त्या बापाला चुकून एखाद्या मुलावर प्रेम होतं म्हणून तुम्ही त्याचा हात धरून निघून जाता आणि मेल्यानंतर माणसाला जाळतात असं म्हटलं जातं. मेल्यानंतर त्याचं शरीर जाळतात, पण जेव्हा सगळं भरलेलं घर सोडून कुणासाठी तर निघून जाते, त्यावेळेला जिवंतपणे बापाची चिता बसून गेलेली असते. कधीच सुखी होऊ शकत नाही, कधीच सुखी होऊ शकत नाही. हत्ती सारखी आई ना अशी झुकून बसलेली असते, पाहुण्यांचे फोन येत असतात, तुझीच पोरगी गेली काय ग, कालपर्यंत माझी लेख करणारी ती आई झुकलेली असते. अरे जर आईची मान बापाची मान चुकवत असाल तर साला माणूस म्हणून तुम्ही जन्माला आले नाही, तुम्ही राक्षस वृत्तीची फक्त त्या आईच्या पोटी आला म्हणून तुमचा उद्धार झाला होता. प्रेमाच्या विरोधात मी नाही, मी प्रेम करा म्हणून सांगतो, कारण प्रेमाशिवाय जग नाही. एखाद्या कॉलेजला गेल्यानंतर एखादा मुलगा आवडला तर त्या पोराच्या नजरेत नजर घालून सांगा, माझ्यातल्या काही गोष्टी तुला आवडल्या, तुझ्यातल्या काही गोष्टी मला आवडल्या म्हणून आपण निर्णय घेतला. पण लक्षात ठेव, प्राणपणानं जसं तू मला जिंकलंस तसं ज्या आई वडिलांना मला जन्म दिला त्या आई वडिलांना जर तू जिंकू शकलास तरच तुझ्या बरोबर येणं, अन्यथा तुझ्या बरोबर येणं नाही. तुझ्या बरोबर हिम्मत कर, माझ्या बापाला सांग, हिम्मत कर, माझ्या आईला सांग. आणि माझे आई वडील जर आता तुर्तास नाही म्हणाले तर त्यांना सिद्ध करून दाखव की माझ्यासारखा मुलगा, याच्यासारखा मुलगा माझ्या मुलगीला भेटणारच नाही. जाती भेदाची बंधनं तुटून जातील. स्वतःला सिद्ध कर, स्वतःला सिद्ध कर. मुलीनो, मुलांनो, तुझ्या घरातली भेट जर अचानक निघून गेली तर हत्तीसारखा तू असतोस. लक्षात घे, झुकावं लागेल. एखाद्या लेकीचा हात धरताना अगोदर नजरेमध्ये बहिणीला आण, बघ का हात कसा थरथर कापेल. सांग तिला तुझाच हात धरणार, तुझ्या बरोबरच लग्न करणार, पण तुझ्या आई वडिलांना जिंकल्यानंतर सगळ्यांच्या समोर समाज मान्य लग्न करणार. समाज मान्य. पालकांना तुम्हाला सांगतो, कधी पोरगी तर म्हणाली व्यक्त झाली माझा असाच आहे, सगळा अभ्यास करा, कोंडून घालणं तिच्यावर अभ्यास करा.
पुढचं पाऊल उचलण्याच्या अगोदर अभ्यास करा आणि जर योग्य असेल तर करायला हरकत नाही आणि अयोग्य असेल तर आई बाबा लक्षात घ्या, समजावून सांगा कसं अयोग्य आहे. जेव्हा तिला कळेल तेव्हा ती त्या रस्त्यावरून माग असल्याशिवाय राहणार नाही. फक्त व्यक्त व्हा. ना आई मुलासमोर व्यक्त होईना, ना मुलगा आई समोर व्यक्त होईना, ना कोणीच कोणासमोर व्यक्त होईना. आणि म्हणून मग वेदना 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 वेदना